शेतकरी बांधवांनो नमस्कार। कापूस पिकामध्ये आपण कापसाची चांगली वाढ होण्यासाठी तसेच कापूस पिकाला जास्तीत जास्त फळफांद्या लागण्यासाठी तसेच कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढण्यासाठी तसेच बोंडांचे वजन वाढण्यासाठी तसेच बोंडांचा आकार वाढण्यासाठी आपण प्रत्येक कार्यासाठी वेगवेगळ्या पीजीआरचा किंवा टॉनिकचा वापर करत असतो आणि यासाठी बराचसा खर्च देखील आपला होत असतो। परंतु मित्रांनो, अशी एक कंडिशन आहे की आपण कुठल्याही टॉनिक शिवाय किंवा कुठल्याही पीजीआर शिवाय आपल्या कापूस पिकामध्ये चांगली जोमदार वाढ तसेच जास्तीत जास्त फळफांद्या तसेच जास्तीत जास्त पात्यांची संख्या तसेच बोंडांचा आकार देखील छान तसेच आपण बोंडांची साईज देखील मिळवू शकतो आणि आपल्या कापसाला वजन देखील चांगल्या प्रकारे मिळवू शकतो। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कशा प्रकारे खत व्यवस्थापन करावे लागते आणि कोणत्या प्रकारे आपल्याला फवारणीचे नियोजन करावे लागते याविषयी सविस्तर चर्चा आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक व शेअर करण्यास विसरू नका। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहू की विना पीजीआर आणि टॉनिक शिवाय आपण कापूस पिकाचे चांगले उत्पादन कशा प्रकारे घेऊ शकतो। तर मित्रांनो, यासाठी आपल्याला सुरुवातीला जो बेसल डोस घेतो यामध्ये आपल्याला 20-20-0-13 त्यासोबत एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट त्यासोबत 25 किलो युरिया आणि त्यासोबत 30 किलो MOP पोटॅश अशा प्रकारे बेसल डोस घ्यायचा। यानंतर मिश्र खते किंवा संयुक्त खते म्हणजेच जी आपण जाड खते घेतो या खतांचे वापर करण्याची गरज नाही। यानंतर आपण फक्त वॉटर सोल्युबल म्हणजे जी विद्राव्य खते असतात याच खतांचा उपयोग करून आपण आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे पात्यांची संख्या तसेच फुटव्यांची संख्या आणि बोंडांची साईज मिळवण्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण पहिले 30 दिवसानंतर जर आपल्याकडे ठिबकची सुविधा असेल तर 1261 व त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 3-3 किलो एकरी असे प्रमाण घेऊन ठिबकद्वारे सोडावे किंवा ठिबकची सोय नसेल तर पंपाद्वारे ड्रिंचिंग करावी। यानंतर दुसरा डोस मित्रांनो, कापूस पीक 40 ते 45 दिवसांचे झाल्यानंतर म्हणजेच आपल्या कापूस पिकामध्ये कुठे कुठे पात्यांची व फुलांची संख्या दिसू लागते अशा वेळेस आपण आपल्या कापूस पिकामध्ये 13-0-45 त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट आणि त्यासोबत बोरॉन असे मिश्रण घेऊन आपण आपल्या कापूस पिकास देऊ शकतो। यासाठी यांचे प्रमाण आपण 13-0-45 3 किलो त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट 3 किलो व बोरॉन 1 किलो असे प्रमाण घेऊन आपण ड्रिंचिंग किंवा ठिबकद्वारे सोडावे। यानंतर मित्रांनो, तिसरे खत व्यवस्थापन आपण कापूस पीक ज्यावेळेस आपले 70 ते 80 दिवसांचे होते यावेळेस आपण कापूस पिकामध्ये 052-34 3 किलो आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो असे प्रमाण घेऊन आपण आपल्या कापूस पिकामध्ये जर ठिबक असेल तर ठिबकद्वारे किंवा ड्रिंचिंग करावी। यानंतर मित्रांनो, आपले शेवटचा हा खताचा डोस मित्रांनो, आपले कापसाचे पीक ज्यावेळेस 90 ते 100 दिवसांचे होते त्यावेळेस आपण आपल्या कापूस पिकामध्ये पोटॅशियम शोनाइट 3 किलो किंवा 0050 3 किलो आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन करावे। अशा प्रकारे जर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत खत व्यवस्थापन केले तर आपल्याला पीजीआर किंवा टॉनिक शिवाय आपल्या कापूस पिकाची चांगल्या प्रकारे वाढ तसेच चांगल्या प्रकारे फुटवे त्यासोबत पात्यांची संख्या आणि बोंडांची साईज घेण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे। मित्रांनो, हे झाले खत व्यवस्थापन। आता मित्रांनो, वरून फवारणीद्वारे आपण कशा प्रकारे न्यूट्रिशनची कमतरता ही पूर्ण करू शकतो याविषयी जाणून घेऊ। तर मित्रांनो, आपण फवारणीद्वारे सर्वात प्रथम विद्राव्य खतांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊ।
तर मित्रांनो, पहिली विद्राव्य खतांची फवारणी आपण ज्या कापूस पिकासाठी कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांचा फवारा घेतो यासोबत आपण देऊ शकतो। फवारणी ही कापूस पीक 30 दिवसांचे झाल्यावर कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुटवा मिळण्यासाठी 1261 1 एकरासाठी 1 ते 1.5 किलो आणि त्यासोबत आपण मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो असे प्रमाण घेऊन आपण फवारणी करावी। यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुटवा तसेच चांगल्या प्रकारे पात्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला मदत होईल आणि जास्तीत जास्त फळ फांद्या आपल्याला मिळतील। तर मित्रांनो, यानंतर आपण दुसरी फवारणी ही कापूस पिकामध्ये ज्यावेळेस पाते लागायला सुरुवात होते त्यावेळेस केली पाहिजे। यामध्ये आपण 13-0-45 1 ते 1.5 किलो आणि त्यासोबत चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्य यांची फवारणी घ्यावी। सूक्ष्म अन्नद्रव्य हे 1 एकरासाठी 250 ते 300 ग्रॅम इतके प्रमाण घेऊन त्याची 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी। ही झाली दुसरी फवारणी। यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कापूस पिकामध्ये वाढ ही पूर्ण झालेली असते म्हणजेच आपले कापसाचे पीक 45 ते 50 दिवसांचे होते त्यावेळेस आपल्याला आपल्या कापूस पिकाची वाढ म्हणजेच ग्रोथ थांबून आपल्याला फळफांद्यांची जास्तीत जास्त वाढ तसेच पात्यांची संख्या आणि बोंडांची साईज मिळवण्यासाठी मित्रांनो आपण 052-34 1 ते 1.5 किलो आणि त्यासोबत पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्य 250 ते 300 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन फवारणी करावी। यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पात्यांची संख्या व बोंडांची संख्या तसेच बोंडांची साईज मिळवण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण खत व्यवस्थापन तसेच फवारणीमधून सूक्ष्म अन्नद्रव्य तसेच इतर विद्राव्य खतांचा वापर केला तर आपल्याला एकाही PGR किंवा टॉनिकची गरज नाही। आपले कापूस पीक आपण विना PGR आणि टॉनिक शिवाय भरघोस असं उत्पन्न आपण आपल्या कापूस पिकामधून घेऊ शकतो। मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ तसेच जास्तीत जास्त फळफांद्या आणि जास्तीत जास्त पात्यांची संख्या आणि चांगल्या प्रकारे बोंडांची साईज देखील मिळवू शकतो आणि आपल्या कापूस पिकाचे उत्पन्न वाढवू शकतो। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक तसेच शेअर करण्यास विसरू नका। धन्यवाद।